विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटीच्या शेवटच्या पॉइंटवरती डिस्कशन करणार आहोत. शेवटच्या पॉइंटकडे आपण आलेलो आहोत. त्यामध्ये पहिल्या पॉइंटमध्ये आपण बघितलेलं आहे की सॅम्पल स्पेस. दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण इव्हेंट बाबतीत डिस्कशन केलेलं आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आणि आता तिसरा जो पॉइंट आहे महत्वाचा म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. ते ह्या दोन पॉइंटचं कॉम्बिनेशन आहे. इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे आणि सॅम्पल स्पेस पण आपल्याला लिहिता आला पाहिजे. आणि एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड इव्हेंट. आणि सॅम्पल स्पेस आपण कशाला म्हणतो? सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इन रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट काढायचं आहे. त्या प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे पहिल्यांदा काय बघू आणि त्यानंतर याचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. तर डेफिनेशन काय? इफ ए बी एनी इव्हेंट of sample space S, then probability of an event A is denoted by P of A and is defined as probability of A is equal to number of sample points in A upon number of sample points in sample space S. बरं, डेफिनेशन काय? हे मी तुम्हाला काय सांगितलं? इव्हेंट आणि सॅम्पल स्पेसचं कॉम्बिनेशन या शेवटच्या पॉइंट मध्ये बघायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजे इव्हेंट मध्ये किती सॅम्पल पॉइंट असतात त्या नंबरला तुम्ही नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस एस ने डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळतं? प्रोबॅबिलिटी मिळतं. दॅट इज probability of A is equal to n of A, that is number of sample point in sample event A upon number of sample points in sample space S. This is definition of probability. n of A upon n of S. आता यामध्ये काही रिमार्क्स मी तुम्हाला देणार आहे की जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीत, मात्र हे नॉलेज असणं पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. ते रिमार्क्स बघा. रिमार्क त्यामध्ये बघा की पहिला रिमार्क असा आहे की ए हा काय असतो? सबसेट ऑफ एस असतो. हे तुम्हाला इव्हेंटच्या डेफिनेशन मध्ये दिलेला आहे. एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस एस इज कॉल्ड एन इव्हेंट. म्हणजे ए हा सबसेट ऑफ एस असणार. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन ए हे काय असणार? लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन एस. म्हणजे काय? ए हा एस चा सबसेट आहे. म्हणजे ए मध्ये समजा रोलिंग डाय मध्ये गेटिंग इव्हन नंबर म्हटलं तर काय येणार? 2 4 6 हा एस पेक्षा लहान आला का? आणि रोलिंग डाय मध्ये गेटिंग नंबर 4 इन बिटवीन 4 अँड 5 जर आपण घेतला नंबर बिटवीन 4 अँड 5 तर 0 येणार. आणि या एक्सपेरिमेंट मध्ये गेटिंग नंबर लेस दॅन 7 म्हटलं तर सगळा सॅम्पल स्पेस येतो. त्याला आपण शुअर इव्हेंट म्हणतो किंवा सर्टन इव्हेंट म्हणतो. आणि गेटिंग नंबर बिटवीन 4 अँड 5 म्हणजे इम्पॉसिबल इव्हेंट. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळतं? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू एन ऑफ एस. सर्टन इव्हेंट असेल इक्वल टू असणार, इम्पॉसिबल इव्हेंट असेल इक्वल टू 0 असणार. हे लक्षात घ्या. इक्वल टू एन ऑफ एस कधी? सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट. मग आता इथे तुम्ही एन ऑफ एस ने डिवाइड केला तर 0 एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस
आणि इकडे काय मिळणार n ऑफ s अपॉन n ऑफ s 1 आणि ही बाय डेफिनेशन काय येणार प्रोबॅबिलिटी ऑफ t प्रोबॅबिलिटी ऑफ a ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला काय एक्सप्लेन केला कारण या टॉपिक मध्ये तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करा प्रोबॅबिलिटीचं तुम्हाला आन्सर हे एक तर 0 यायला पाहिजे का 0 पेक्षा ग्रेटर 1 यायला पाहिजे किंवा 1 पेक्षा लेस 0 म्हणजे लाईन बिटवीन 0 अँड 1 0 चालतं 1 पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये शुअर इव्हेंट असेल प्रोबॅबिलिटी किती येणार 1 येणार म्हणजे सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी काय असते 1 असते तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो द प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस एस इज डॉटेड इन काय ते 1 हे नेहमी लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी ऑफ इम्पॉसिबल इव्हेंट किती आहे ना 0 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सर्टन इव्हेंट शुअर इव्हेंट दॅट इज सॅम्पल स्पेस ती पण 1 येणार लक्षात आलं म्हणजे सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी डिफरंट आणि शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी डिफरंट असं नाही लक्षात आलं त्यामुळे या टॉपिक मध्ये आपलं आन्सर 1 पेक्षा ग्रेटर आलं काहींचं आन्सर निगेटिव्ह आलं तर तुम्ही खूप हुशारी लक्ष ठेवायचं काय म्हणतो लक्षात होतं ना म्हणजे हे परफेक्ट कानाला खडा लावून लक्षात ठेवायचं की प्रोबॅबिलिटीचं आन्सर हे 0 to 1 मध्येच यायला पाहिजे 0 चालतं 1 चालतं 1 पेक्षा जास्त असेल 0 पेक्षा कमी आलं तर तुम्ही 100% चुकलेला आहात त्यामुळे हा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला आता यामध्ये आणखी एक पॉइंट एक्सप्लेन करतो की हा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट वगैरे तुम्हाला नाही दिलं मी एक्स्ट्रा नॉलेज साठी मी तुम्हाला हा पॉइंट देतोय की पुढेही याचा यूज आहे की आपण इन जनरल बघा हा युनिव्हर्सल सेट घेतो हा युनिव्हर्सल सेट एस युएजी मी एस घेतो सॅम्पल स्पेस एस आणि हा इव्हेंट ए घेतो मी हा इव्हेंट ए आता हा ए सोडून सॅम्पल स्पेस मध्ये राहिलेले सगळे जे पॉइंट्स आहेत त्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणतो सेट थेरी मध्ये मग इथे आपण काय म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हणजे इथं काय येतं बघा ए प्लस ए डॅश काय मिळतं सॅम्पल स्पेस एस ए प्लस सेट नोटेशन मध्ये ए युनियन ए डॅश ए युनियन ए डॅश सॅम्पल स्पेस एस मिळतं अँड ए इंटरसेक्शन ए डॅश घेतला तर तुम्हाला नल सेट मिळतो एकही एलिमेंट येत नाही याला आपण काय म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स ए आणि ए डॅश हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत आणि ए युनियन ए डॅश इज इक्वल टू सॅम्पल स्पेस याला आपण काय म्हणतो एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणतो लक्षात आलं मग इथे या ए युनियन ए डॅश एस असेल तर आपण मी स्टेटमेंट असं लिहितो एन ऑफ ए प्लस एन ऑफ ए डॅश इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन एस असणार ऑब्विसली याच्यामध्ये सॅम्पल पॉइंट प्लस याच्यामधले सॅम्पल पॉइंट इज इक्वल टू काय होतो सॅम्पल स्पेस होतो मग आता एन ऑफ एक्स जर आपण डिवाइड केलं तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस एन ऑफ ए डॅश अपॉन एन ऑफ एस आणि राइट साइड काय येणार 1 देयरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे आपल्याला या टाइपचे एक्झाम्पल आता नाही मात्र एक्स्ट्रा नॉलेज साठी हे 2 पॉइंट दिलं पण या पॉइंटचा एक इम्पॉर्टंट काय की तुम्ही हे जज करू शकता की आपला आन्सर करेक्ट आहे किंवा नाही लक्षात आलं का कारण कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असताना ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला काय मिळणार 0 to 1 मध्ये मिळणार किंवा लेफ्ट एंड पॉइंट राइट एंड पॉइंट येणार म्हणजे 0 येऊ शकते इम्पॉसिबल इव्हेंट असेल 1 कधी शुअर इव्हेंट असेल तर हे परफेक्ट लक्षात ठेवा आता यावरून आपण काही एक्झाम्पल्स बघू तुम्हाला कॉइनचे डाईसचे 1 डाय 2 डाईस असे सेपरेट सगळे एक्झाम्पल देतो इव्हेंट टेक्स्टबुक मध्ये बरेचसे दिलेले आहेत काही इव्हेंट मी बाहेरचे पण देतो त्या पद्धतीनं 2 मार्कला असतील 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी विचारतात 3 मार्कला असेल तरी 2 ह्याला सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी 1 मार्क असतो आणि इव्हेंटची प्रोबॅबिलिटी लिहिण्यासाठी 1 मार्क असतो हे लक्षात घ्या 3 मार्कला असेल तर 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारतात ते लक्षात घ्या त्यामुळे सगळ्या डिफरंट टाइपचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला कॉइनचं एक्झाम्पल देतो 3 कॉइनचं एक्झाम्पल देतो म्हणजे 2 कॉइनचं एक्झाम्पल तुम्ही त्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता की बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये टॉसिंग 2 कॉइन्स ॲट रँडम टॉसिंग
2 coins at random. The 3 coins here, tossing 3 coins at random. Find the probability that getting first even number, getting all tails, no tail, at least one head, at most 2 tails, first and last point show same result. Exactly 2 heads, second coin show tail. याप्रमाणे बरेचसे इव्हेंट आपल्याला तयार करता येतात. काही इव्हेंट फक्त मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत, याच्यावर आपल्याला बाकीचा कोणताही इव्हेंट दिला तर तुम्ही त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकता. बघा, टॉसिंग 3 कॉइन्स ॲट रँडम. पहिला एक्सपेरिमेंट आपण लिहू. हे सॉल्व्ह करत असताना काय काय स्टेप येणार बघा. पहिला एक्सपेरिमेंट, टॉसिंग 3 कॉइन्स at random. Therefore पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस द्यावा लागेल. सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 3 कॉइन साठी किती केसेस येतात? 8 केसेस येतात. त्या कशा लिहायच्या? H H H T रोटेट करा. H H T H T H T H H T T T घ्या. H रोटेट करा. T T H T H T H T T. 8 केसेस म्हणजे N ऑफ S. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला सॅम्पल स्पेस दिल्याशिवाय इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आता 1 बाय 1 इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू. लेट A be the event getting all tails. म्हणजे ऑल टेल असणारे एकच आहे, टी टी टी. एन ऑफ ए 3 लिहायचं नाही. एन ऑफ ए किती येणार? 1. देयरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 1 अपॉन 8. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये 12व्याला सुद्धा आहे, लक्षात घ्या. तिथेही तुम्हाला प्रोबॅबिलिटी उपयोगी पडणार आहे. 11व्याला डिटेल प्रोबॅबिलिटी शिकायचं आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी कसं म्हणजे लक्षात आलं का? गेटिंग ऑल टेल्स. आता नो टेल, याच्यामध्ये नो टेल म्हणजेच काय? ऑल हेड्स असे त्याचं मीनिंग होतं, लक्षात घ्या. म्हणजे इथं ऑल टेल्स म्हणजेच नो हेड, नो टेल म्हणजे ऑल हेड्स. लक्षात आलं का? म्हणजे या पद्धतीने तो इव्हेंट वर्डिंग बदलू शकतो. सेकंड जो आहे, लेट बी बी द इव्हेंट गेटिंग नो टेल. नो टेल मग टेल असणारा एकच आहे, एच 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 म्हणजे एन ऑफ बी 1. Probability of B
एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस 1/8 येतं लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा जो इव्हेंट दिलाय तो बघा, लेट सी बी द इव्हेंट गेटिंग काय सांगितले, ऍटलिस्ट वन हेड. ऍटलिस्ट वन हेड. ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट हा कन्सेप्ट इव्हेंटच्या वेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, जास्त असलं तरी चालतं. म्हणजे ऍटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजेच. मग वन हेड, टू हेड, थ्री हेड, कारण 3 पॉईंट टॉस केले. मग वन हेड, टू हेड, थ्री हेड चे सगळे आपण घेऊ. एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच. याच्यामध्ये बघा प्रत्येक मध्ये कमीत कमी एक हेड आहेच. टी टी एच, टी एच टी, एच टी टी म्हणजे एकूण एन ऑफ सी 7 येतात. प्रोबॅबिलिटी ऑफ सी एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस म्हणजे ही प्रोबॅबिलिटी किती आली, 7/8. हे लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट आपण बघू. लेट डी बी द इव्हेंट. तिसरा चौथा इव्हेंट मी इथे घेतो. लेट डी बी द इव्हेंट गेटिंग at most 2 tails. Getting at most 2 tails. At least म्हणजे कमीत कमी, at most म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त 2 टेल पाहिजे, 3 टेल नाही चालणार. मग नसले तरी चालतात. जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही काय करू शकता, 100 पैकी 100 मार्काचा पेपर आहे. जास्तीत जास्त किती मार्क पडू शकता, 100. मग काही ना 0 पण असतं. लक्षात आलं का. त्यामुळे इथं काही ना नसले तरी चालतात. तर ऍट मोस्ट 2 टेल्स. याच्यामध्ये बघा 2 टेल असणार आहे. 2 म्हणजे 2 टेल्स, 1 टेल, नो टेल असे चालतात. म्हणजे टी टी, एच 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 येणार म्हणजे 0 टेल. टी टी एच, टी एच टी आणि एच टी टी बघा. त्यानंतर 1 टेल, 1 टेल पण चालणार याच्यामध्ये. एच एच टी, एच टी एच, टी एच एच. फक्त काय येणार नाही, टी टी टी, कारण त्याच्यामध्ये जास्त टेल येते, एक टेल जास्त येतं. ऍट मोस्ट 2 टेल, जास्तीत जास्त 2 टेल पाहिजे. म्हणजे 2 टेल, 1 टेल, नो टेल हे तिन्ही बघा. म्हणजे एकूण तुम्हाला एन ऑफ डी 7, probability of D n of D upon n of S 7/8. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट जो दिलाय तो फर्स्ट अँड लास्ट पॉइंट शो सेम रिझल्ट. लेट ई बी द इव्हेंट इथं लिहितो. लेट E be the event that first and last point show same result. आता याच्यामध्ये सेम रिझल्ट म्हणजे काय पाहिजे बघा, दोन्ही तर दोन्ही एच एच पाहिजे किंवा दोन्ही टी टी पाहिजे. सेम रिझल्ट म्हटलेला म्हणजे पहिल्या कॉइन वरती, शेवटच्या कॉइन वरती, दुसऱ्या कॉइन वरती काय आहे हे महत्वाचं नाही, पण पहिल्या आणि लास्टच्या कॉइन मध्ये सेम रिझल्ट यायला पाहिजे. तेव्हा कोण कोण येतात बघा, एच एच एच, परत एच टी एच, टी 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 आणि टी एच टी, टी 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 एच टी म्हणजे एकूण 4 येतात. एन ऑफ ई 4, probability of E n of E upon n of S, that is 4/8 हाफ येतो. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट बघा, एक्झॅक्टली 2 हेड्स. लेट
every the event getting exactly 2 hits. एक्झॅक्टली 2 हिट्स म्हणजे याच्यामध्ये एक कमी नको एक जास्त नको, बरोबर 2 हेड पाहिजे. मग याच्यामध्ये कोण कोणतं येतं बघा, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, हे 3 येतात. म्हणजे याच्यामध्ये बरोबर 2 हेड आहेत. म्हणजे एन ऑफ एफ 3, प्रोबॅबिलिटी ऑफ एफ एन ऑफ एफ अपॉन एन ऑफ एस म्हणजे 3/8. त्यानंतर लास्ट इव्हेंट की जी विथ द इव्हेंट गेटिंग सेकंड कॉइन शो, let G be the event that second coin show tail, that second coin show tail. यामध्ये सेकंड कॉइन वरती टेल पाहिजे. मग पहिल्या आणि शेवटच्या कॉइन वरती काय पाहिजे हा उल्लेख नाही, तेव्हा काही असलं तरी चालतं, मात्र सेकंड कॉइन वरती टेलच पाहिजे. मग अशी किती केस येतात बघा, एच टी एच, टी टी टी, टी टी एच आणि एच टी टी, या एवढ्या केस मध्ये सेकंड कॉइन वरती काय टेल आहे. म्हणजे एन ऑफ जी 4 येतं, प्रोबॅबिलिटी ऑफ जी एन ऑफ जी अपॉन एन ऑफ एस 4/8 हाफ. बघा इथे मी तुम्हाला 7 इव्हेंट दिले. अशी किती इव्हेंट आपण वाढवू शकतो कॉइन बाबतीत. पण 1 मार्काला असेल तर एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी विचारतात. सॅम्पल स्पेलिंग 1 मार्क असतो. इन जनरल 2 मार्काला जर विचारलं तर एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी विचारतात, ते लक्षात घ्या. तुम्हाला डिफरंट या एक्सपेरिमेंट वरती 7 दिलेत, अजूनही खूप आपल्याला वाढवता येतात. पण याच्यावरून आपण एवढे जरी 7 तुम्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढायची शिकला की बाकीची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकता. तुम्ही टेक्स्टबुक मधील या पॉइंट वरती 2 कॉइनचे एक्झाम्पल्स आहेत. 3 कॉइनचे काही वेगळे इव्हेंट असतील तर त्या वेगळ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्ही सॉल्व्ह करा. पुढच्या लेक्चर मध्ये आपण डाय 1 रोलिंग 1 डाय आणि 2 डायशी आपण एक्झाम्पल्स करू. थँक्यू.